उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे आणि पुणेभर सगळीकडे नुसता एक्झिबिशनचा धमाका लागलेला आहे। हे एक्झिबिशन मला नेहमी माहिती आहे घे भरारी नावाचं, की जिथं छोटे व्यावसायिक जे आहेत ते उत्साहानं सहभाग घेतात, जणू काही भरारी मारतात। काय प्रकार आहे हा? किती यावेळेला उद्योजक भाग घेत आहेत? नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। घे भरारी हा आमचा व्यावसायिकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठीचा ग्रुप आहे। या एक्झिबिशनमध्ये आपले टोटल मिळून 160 लोकांना आम्ही प्लॅटफॉर्म दिलेला आहे। 160 स्टॉल आहेत। आपलं एक्झिबिशन महालक्ष्मी लॉन्स, DP रोड, कर्वेनगर येथे आहे, शुक्रवार, शनिवार आणि रविवारला। आणि खाण्याचेही स्टॉल आहेत आणि सर्व प्रकारचे। जास्त करून राहुल महिलांचा सहभाग दिसतोय। हो, महिलांचा सहभाग जास्त आहे। ज्वेलरी, साड्या आणि घरगुती खाद्यपदार्थ याचे स्टॉल आपल्याकडे आता जास्त आहे। पण मला एक सांग रे, दरवर्षी एक्झिबिशनला मी चक्कर मारतोय, काय म्हणतात त्याला, उत्साह म्हणून, उत्सुकता म्हणून। मराठी लोकांच्या मध्ये व्यवसाय वृत्ती नाही म्हणतात त्याला इनफॅक्ट छेद देताय तुम्ही। हो, आता हळूहळू जसं लॉकडाऊन संपलं तसं हळूहळू नोकऱ्यांच्याकडून न वळता हळूहळू लोक उद्योगांकडे वळायला सुरुवात झालीत। छोटे का होईना, पार्ट टाईम का होईना, हळूहळू व्यवसाय चालू करत आहेत। आणि नक्कीच हे आशावादी आहे की हळूहळू आपण सगळेच जण मराठी व्यवसायामध्ये उतरू। वा, त्यांनी तुमच्याकडे आणून दिलंय ना। इंदोरहून आलेले लोक सुद्धा या घे भरारीमध्ये भाग घेताना दिसतात। त्याचबरोबर मला एक कुरिअरचा चक्क इथं बॅनर दिसला। किती प्रमाण वाढलंय हो आजकाल इंटरनॅशनल कुरिअरचं? प्रचंड। काय कारण काय? एक तर आपली मुलं खूप बाहेर जायला लागली इंडियातून, त्यामुळे त्यांना जे काय लागतंय ते आई वडील पाठवतच असतात, त्यामुळे तो प्रमाण प्रचंड वाढलाय। बरं, मला अजून एक सांगा की पूर्वी फक्त काहीतरी ठराविक काळातच कुरिअर व्हायची इंटरनॅशनल, आता मला दिवाळी, मे महिना, आंबा सगळंच दिसायला लागलंय। वर्षभर आमचा धंदा जोरात चाललेला आहे। वर्षभर काहीतरी लागत असतं। बर, त्यामुळं असं काही सीझन आता राहिलेलं नाही। जमाना कसा बदललाय बघा। आंब्याच्या सीझनमध्ये आंबा जातो आणि दिवाळीच्या सीझनमध्ये फराळ जातो। खरंच मराठी माणूस खऱ्या अर्थानं भरारी मारू लागला असंच म्हणायला पाहिजे।